हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील साळवे कुटुंब सकाळी बासर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माहूर गडावरील दत्तशिखर, अणुसया माता आणि रेणुका देवी संस्थान येथे दर्शन घेतले. दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास कुटुंब परतीच्या प्रवासाला निघालेत. मात्र रेणुका देवी मंदिराच्या खालील घाट रस्त्यात दुसऱ्या वळणावर त्यांच्या कारचे अचानक संतुलन बिघडलेत. भरधाव कार नाली ओलांडून थेट मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे इंजिनच तुटून वेगळे झालेत. या अपघातात उज्ज्वला साळवे या महिला भाविक गंभीर जखमी झाल्या असून इतर प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी उज्ज्वला साळवे यांना पुढील उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले आहे.